नमस्कार मित्रांनो, आज मी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन येत आहे, जे की 10वी-12वीच्या मुलांना खूप कन्फ्युजिंग आहे. ॲक्च्युअल बरेच जण असे कन्फ्युजनमध्ये असतात, नीट करावी का JEE करावी, म्हणजे डॉक्टर बनावं की इंजिनियर बनावं, यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांमध्ये. जसं की मी बऱ्याच जणांचा रिव्ह्यू घेतला, बऱ्याच मुलांना विचारलं, तुला काय डॉक्टर व्हावं वाटतंय की इंजिनियर व्हावं लागतं. पण बऱ्याच जणांना असं वाटलं की घरच्यांना वाटतंय मी डॉक्टर व्हावं, म्हणून ते नीटची तयारी करत आहेत. परंतु ॲक्च्युअलमध्ये काही जणांना स्वतःना वाटतं यार की आपण इंजिनियर बनावं, पण बिकॉज ऑफ द सोशल प्रेशर आणि घरच्यांच्या इच्छेमुळे त्यांना वाटतं आपण नीटची तयारी करावी. परंतु जर कॉम्पिटिशन बघितलं नीटचं तर ते JEE पेक्षा खूप जास्त आहे आणि त्याच्या सीट्स पण लिमिटेड आहेत. JEE पेक्षा सीट कमी असल्यामुळे त्याचं कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्यामुळं नीटमधून डॉक्टर होण्याचं जी पॉसिबिलिटी आहे ती खूप कमी वाटते. मग मी आज तुम्हाला नीट आणि JEE बद्दल दोन्ही बद्दल डिटेल एक्सप्लेन करणार आहे की नेमकं काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर आपल्याला फ्युचरमध्ये ग्रोथ होईल आणि लवकरात लवकर आपण आपल्या लाईफमध्ये सक्सेस होऊ. त्यासाठी मी एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, ते आपण बघूया. नीट अँड JEE प्रिपरेशन फॉर 12th स्टुडंट. इंट्रोडक्शन आहे त्याचं. या प्रेझेंटेशनमध्ये आपण सगळं कव्हर करणार आहे की नीटसाठी काय लागणार आहे, नीट नंतर काय काय स्कोप आहेत आणि JEE साठी काय क्रायटेरिया आहे आणि त्याचा स्कोप काय आहे हे आपण बघणार आहे. ॲक्च्युली नीटचा मिनिंग असा आहे की नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. इट इज द ॲडमिशन फॉर MBBS, BAMS, BDS, आयुष अँड अदर मेडिकल कोर्सेस इन इंडिया. त्याची ती एक्झाम कंडक्ट केली जाते NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आणि सगळ्यांना माहीतच आहे नीटमध्ये कुठले सब्जेक्ट असतात. PCB असतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. एक्झाम पॅटर्न असतो, 180 MCQs असतात आणि 720 मार्काची ती एक्झाम असते, 3 तासाची त्याचा ड्युरेशन असतो. ठीक आहे. JEE म्हणजे काय? तर JEE नथिंग बट द जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन इज फॉर द ॲडमिशन टू इंजिनिअरिंग कोर्सेस लाईक BTech, BE, BTech. ठीक आहे. यामध्ये JEE मध्ये दोन टाईप्स आहेत, JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. JEE अँड नीट दोन्ही पण एक्झाम या कंडक्टेड बाय NTA आहेत. NTAचं या दोन्ही एक्झाम्स घेते. फक्त JEE ॲडव्हान्स आहे ती IIT घेते. ठीक आहे. नंतर JEE मेन्स, JEE मध्ये दोन एक्झाम आहे, JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. JEE मेन्स जर दिली तर त्यामधनं आपण JEE मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला NITs, IITs आणि स्टेट लेवल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन भेटतं. आणि जर तुम्ही JEE मेन्स चांगल्या कट ऑफनं जर क्लिअर झाले तर अराउंड 12 ते 15 लाखाच्या मध्ये विद्यार्थी JEE देतात, JEE मेन्स देतात. त्याच्यातून अराउंड 2 ते 2,50,000, 2 ते 2.5 लाख स्टुडंट ते क्वालिफाय होतात JEE ॲडव्हान्ससाठी. ठीक आहे. मग ते 2.5 लाख मुलं JEE ॲडव्हान्स एक्झाम देतात आणि JEE ॲडव्हान्समध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर JEE ॲडव्हान्स इन फॉर IIT कॉलेजेस. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की IIT कॉलेजेस खूप रेप्युटेड कॉलेजेस आहेत, वर्ल्ड वाईड त्यांचं रेप्युटेशन आहे. सो त्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. ती IIT ज्या 7 IITs कॉलेज आहेत, जे ओल्ड 7 IIT कॉलेज आहेत, ते कॉलेज ही JEE ॲडव्हान्सचा पेपर काढतात आणि 2.5 लाखामधनं अराउंड 20,000पर्यंत मुलं ते शॉर्टलिस्ट करतात IIT कॉलेजेससाठी. तर याच्यामध्ये काय सब्जेक्ट कुठले आहेत तर ते सगळ्यांना माहिती आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स लागतं. ठीक आहे. तर प्रिपरेशन स्ट्रॅटजी तर काही सांगायची गरज नाही, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये हे सगळं शिकवलं जातं. त्यासाठी NCERT बुक्स रेफर केले पाहिजे. ठीक आहे. रेग्युलर तुम्ही मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. तुमच्या जे मिस्टेक्स होतात डेली बेसिस त्याच्यावर तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. टेस्ट सिरीज दिली पाहिजे. ठीक आहे. यानंतर
हा टॉप कॉलेजेस जर नीट मध्ये तुम्ही जर स्कोर केला एकदम 700च्या आसपास 680 अबाव जर स्कोर केला तुम्ही तर एम्स कॉलेजेस भेटतात तुम्हाला. एम्स कॉलेज माहीत आहेत. एम्स म्हणजे जे ऑल इंडिया लेवलचे खूप रेप्युटेड कॉलेजेस आहेत, जसं की एम्स दिल्ली, AFMC पुणे, ऑल दिस कॉलेजेस तुम्ही जर टॉप 680 अबाव केलं तर तुम्हाला ते कॉलेजेस भेटतील. नीट जर तुम्ही क्वालिफाय केली 680 अबाव तर. आणि जर तुम्ही जेई मेन्स क्वालिफाय म्हणून जे ॲडव्हान्स जर तुम्ही चांगले पर्सेंटाईलमध्ये जर क्वालिफाय झाले तर तुम्हाला IIT कॉलेजेस भेटतील. जेई मेन्समध्ये जर चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला NIT ला ॲडमिशन भेटेल. ठीक आहे. करिअर स्कोप आफ्टर नीट अँड जेई. करिअर जर तुम्ही नीटमध्ये चांगले मार्क्स आले तर तुम्हाला नीटमधनं तुम्ही MBBS करू शकता, ते एम्समध्ये करू शकता किंवा स्टेट लेवलच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधनं करू शकता, BDS करू शकता, BAMS करू शकता, BHMS करू शकता. डिपेंड ऑन युअर स्कोर. तुमचा जेवढा जास्त स्कोर तेवढं तुमचा जास्त मोठी तुम्ही त्यामधनं कोर्सेस करू शकता, लाईक MBBS, BDS, BAMS. ठीक आहे. जेई मध्ये तुम्ही जर जेई मध्ये चांगला स्कोर केला तर तुम्हाला बीईला किंवा बीटेकला ॲडमिशन भेटेल. नंतर तुम्ही NIT, स्टेट लेवल कॉलेजेस, जेई ॲडव्हान्स क्वालिफाय झालं तर IITs वगैरे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बुक्स वगैरे ते तर तुम्हाला क्लासेसमध्ये तर सांगितलं जातंच. NCERTचे तुम्ही बुक रेफर करा, रेग्युलर बेसिसवर स्टडी करा, कंटिन्युअस एफर्ट्स. त्याच्याशिवाय कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. जसं की इथं स्टे कन्सिस्टंट अँड फोकस, टेक केअर ऑफ फिजिकल अँड मेंटल हेल्थ, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही किती अभ्यास करा आणि तुमचे फिजिकल अँड मेंटल स्टेट जर बरोबर नसेल तर त्याला काही उपयोग नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमची फिजिकल आणि मेंटल हेल्थ पण जपणं खूप महत्त्वाचं आहे. 11वी-12वी मध्ये खूप डिस्ट्रॅक्शन्स असतात, तर या वयामध्ये बाकीच्या डिस्ट्रॅक्शन पासून तुम्हाला लांब राहावं लागेल, तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. तुम्ही तुमच्या टीचरकडनं गाईडकडनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची हेल्प घेऊ शकता. कुठलाही प्रॉब्लेम असेल करिअर रिलेटेड तर तुम्ही रिस्पेक्टिव्ह तुमच्या गाईडकडनं तुम्ही गायडन्स घेऊ शकता, परंतु स्टडी सोडू नका. महत्त्वाचं आणखी एक मला सांगायचं आहे, ते म्हणजे कन्फ्युजन जे मुलामध्ये आहे नीट आणि JEE मध्ये, तर काय केलं पाहिजे. बेसिकली बघा, मी तर एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला तर वाटतं की जर तुम्ही नीटमध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे, पुन्हा वेळ खूप जातो. जरी तुम्ही MBBS लागले तरी 4.5 वर्ष त्यांचं कोर्स आहे, त्यानंतर तुम्हाला काही महिने वर्ष तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. त्यानंतर तुम्ही MBBS झाल्यावर तुम्हाला जर वाटलं यार आपल्याला आणखी पुढे शिकायचं आहे तर MDची प्रिपरेशन करावी लागते. त्यानंतर तुम्हाला 2-3 वर्ष MD कोर्स करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करा किंवा गव्हर्नमेंटमध्ये जा. याला हा खूप मोठा काळ लागतो. जवळपास तुम्हाला 8 ते 10 वर्षाचा काळ लागतो. हा खूप मोठा काळ आहे, ज्याची परिस्थिती नाजूक आहे. अशा मुलांना खूप अवघड जातं. एवढा कष्ट करणं, एवढा वेळ देणं हे खूप अवघड जातं. परंतु जर JEE जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये जर फील्डमध्ये येऊ इच्छित असाल तर मला वाटतं इंजिनिअरिंगचा कोर्स विचार केला तर 4 वर्षाचा आहे. त्यानंतर तुम्हाला जर नाही जॉब लागला तर वेगवेगळे कोर्सेस आहेत, 5-6 महिन्याचे मार्केटमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. तुम्ही त्या माध्यमातून नॉलेज गेन करून तुम्ही 5 ते 6 वर्षाच्या आत अतिशय चांगला जॉब मिळवू शकता. फॅमिलीला तुम्ही एक सपोर्ट करू शकता इकॉनॉमिकली, मेंटली, आणि तुम्ही स्टेबल राहू शकता. जर तुम्ही नीट एवढं प्रिपरेशन जर JEE ला केलं तर JEE मेन्स क्वालिफाय JEE ॲडव्हान्स द्या. ॲडव्हान्स नंतर तुम्ही IIT साठी ॲडमिशन घ्या. जर IIT मध्ये झालं तर ॲज यू नो की सगळ्यांना माहिती आहे, जर IIT मधनं जर पास आउट झालं तर करोडोमध्ये पॅकेजेस आहेत. तुम्हाला कसल्या सेटअपची गरज नाही. लाईक डॉक्टर झाल्यावर तुम्हाला एक हॉस्पिटल उभा करा, त्यासाठी फंड उभा करा, आणि ते तुमच्या पॉसिबल नाही झालं तर मग तुमच्या इच्छेविरुद्ध कुठे काम करा, गव्हर्नमेंटला करा किंवा प्रायव्हेटला छोटी प्रॅक्टिस करा. हे म्हणजे खूप तुमच्या इच्छेविरुद्ध होऊ शकतं. तसं नाही इथं इंजिनिअरिंगमध्ये. तुम्ही जर प्रॉपर स्टडी केला तर तुम्ही एकतर IIT साठी टॉप लेवल प्रिपरेशन करा. तिथं झालं तर वेल अँड गुड, करोडोमध्येच पॅकेजेस आहेत.
ते जर नाही झालं तुम्ही NIT साठी, तिथंही खूप चांगले स्कोप आहे. तिथंही नाही झालं तर तुम्ही स्टेट लेवल ऑटोनॉमस कॉलेजला साठी ट्राय करा, तिथेही खूप स्कोप आहे. आणि तिथेही नाही झालं तर स्टेट लेवल गव्हर्नमेंट कॉलेजसाठी बघा, तिथेही नाही झालं तर स्टेट लेवलला तुम्हाला गव्हर्नमेंट कोट्यातून प्रायव्हेट कॉलेजला पण ॲडमिशन मिळू शकता. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर OBC, VJNT, SBC या कास्टमध्ये, SC ST जर तुम्ही कास्टमध्ये असाल तुम्हाला फी खूप कमी असते प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा. त्यामुळे मला वाटतं की पैशाचा आर्थिक ताण पण खूप कमी येईल आणि करिअर खूप घडण्यासाठी मदत होईल. शॉर्टकटमध्ये मी तर सांगत आहे, जर तुम्हाला काही बनायचं असेल तर तुम्ही JEEचं प्रिपरेशन करा, इंजिनिअरिंगमध्ये या, खूप स्कोप आहे. जसं की तुम्ही राज्यामध्ये जर नीटला बघितलं डॉक्टरसाठी 4-5 हजारच्या वर सीट नसतील, पण इंजिनिअरिंगमध्ये जर विचार केला तर सीटचा कोटा खूप मोठा आहे. 20,000पेक्षा जास्त कमीत कमी सांगतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकट्या राज्यामध्ये इंजिनिअरिंगसाठी सीट्स आहेत. कॉलेजेस खूप आहेत, तुम्ही बघा कसा स्टडी करायचा आणि काय करायचं ते. पण पर्सनली जर मला कोणी विचारलं तर मी प्रिफर करेन, मी सांगेल की तुम्ही टॉप लेवलचं तुम्ही JEE प्रिपरेशन करा, टॉप कॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. आजच्यासाठी एवढंच, नंतर भेटूया पुढच्या सेक्शनमध्ये. धन्यवाद.